चला आज मटकीची डाळ बनवूया. हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून अगोदर 2 गिलास पाणी ठेवलं टोपामध्ये. उकळायल्याच्या नंतर डाळ टाकायची. धुवून अगोदर स्वच्छ साफ करून घेतली आणि धुवून घेतली 2 पाण्याने. शिजण्यासाठी टाकून देऊया. आता मसाला तयार करून घेऊया. गॅसवरती तवा ठेवला. तवा गरम झाल्यावर एक बारीक चिरून कांदा टाकला. कांदा थोडा भाजत आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्या. तुम्ही कसं तिखट खाता त्याच्यानुसार. 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि थोडी मिरे टाकले. मस्त भाजून घेतलं वाटण. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून मस्त बारीक बेटर तयार करून घेतलं आणि थोडी मटकीची डाळ घेतली. ते वेगळं वाटण तयार करायचं आहे. मिरचीचं वेगळं केलं आहे. कढई ठेवली गॅसवरती. त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकलं. एक बारीक चिरलेला कांदा टाकला. एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकला. तुमच्याकडे जे मसाले असेल ते तुम्ही टाकू शकता. मसाले टाकल्याच्या नंतर जे आपण वाटण तयार केलं होतं मिरचीचं ते टाकायचं. तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं. त्यात थोडं चवीप्रमाणे मीठ टाकलं. मस्त मसाले तळल्याच्या नंतर जी आपली डाळ शिजलेली टाकायची आणि जी बारीक केली होती डाळ ती पण टाकायची त्याच्यामध्ये. अर्धा ग्लास परत पाणी टाकलं. कोथिंबीर टाकली. चला भाजी रेडी.